मातृछाया नाव धारण केलेलं ते टुमदार असं दुमजली छान घर होते. त्या घराचे मालक म्हणजे शामराव पाटील. 2 वर्षापूर्वी दुर्दैवाने त्यांच्या सौभाग्यवती पत्नी निवर्तल्या होत्या. एकुलता एक मुलगा विजय, वय 27 वर्ष, उंच, सावळा, रुबाबदार आणि नियमित रनिंग, क्रिकेट खेळणार, त्यामुळे त्याची तब्येत अशी भारदस्त आणि छान होती. मातृमुखी असा तो होता आणि वडिलांसारखा बोलायला लागला होता तो. आता शामरावांना त्याचं लग्न करायचं होतं. तो एका खाजगी बँकेत नोकरीला लागला होता. त्याचा पगार चांगला होता. शिवाय शामराव सरकारी नोकरीत असल्यामुळे जिल्हा परिषदमध्ये ते क्लर्क होते. त्यांची पेन्शन देखील बऱ्यापैकी होती. गावी शेती होती. त्याचं काही उत्पन्न येत होतं. एकंदरीत पाहता सुख वस्तू कुटुंब होते. या सुखाला एकच गालबोट होते, ते म्हणजे शामराव रिटायर झाल्यानंतर वर्षभरातच त्यांच्या पत्नीचे कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने निधन झाले होते. लवकरात लवकर आपल्या मुलाचं लग्न व्हावं इतकी शामरावांची इच्छा होती. नातेवाईकांमध्ये सांगून ठेवलं होतं. मुलींची स्थळं येत होती. पण विजय काही म्हणावा असा उत्सुक वाटत नव्हता. अखेर एक शनिवारी सुट्टी होती. सकाळी क्रिकेट खेळून आला आणि विजयला त्यांनी विचारलं, काय रे बेटा, आता कधी लग्न करतो? योग्य वयात लग्न झालं म्हणजे ठीक असतं. मग काय पुढे काय प्रॉब्लेम येत नाही. आपल्या वडिलांचं बोलणं ऐकलं आणि विजय दुसरीकडे बघू लागला. विजय बोलला, बघूया ना बाबा, मिळेल कोणीतरी चांगली मुलगी. त्यांची नजर चुकवत विजयने उत्तर दिलं. तसं शामरावने थेटच आपल्या मुलाला विचारलं, काय रे, मी काय विचारतो, तुला खरं सांग. कुणी मुलगी बघून ठेवली आहेस का? तसं असेल तर स्पष्ट सांग रे बाबा. आता परत विजयने एकदा आपल्या वडिलांकडे बघितलं व परत दुसरीकडे बघत तो बोलू लागला. खरं म्हणजे बाबा, बँकेत खाते उघडण्यासाठी एक मुलगी आली होती. ती पण ग्रॅज्युएट झालेली आहे. त्यानंतर तिने मॉन्टेसरीचा कोर्स केला आणि आता एका इंग्लिश मिडियमच्या शाळेत नर्सरी प्ले ग्रुपला ती शिकवते. त्याच पगाराच्या अकाउंट संदर्भात ती बँकेत आली होती आणि मग आमची ओळख झाली. प्रेम झालं, हो की नाही? शामराव आनंदाने आपल्या मुलाला बोलले. खरं सांगायचं तर हो बाबा, पण ती मुलगी. सांगताना पण विजय बिचकत होता. शामरावांच्या अनुभवी नजरेने ते हेरलं. विजय मुलाशिवाय होतच कोण त्यांना, त्यामुळे ते विजयला रिलॅक्स करत म्हणाले, असू दे. आजच्या जगात म्हणायचं झालं तर मुलगी आहे ना, तुला आवडली आहे ना, आणि सगळ्यात महत्त्वाचं, तू तिला आवडतो खरं की नाही? आपल्या वडिलांचा असा थेट विचारलेला प्रश्न ऐकून तो रांगडागडी लाजला. केसात हात फिरवत खाली बघू लागला. बस, दोघे प्रेम करता एकमेकांना स्वीकारायला तयार आहे. मला त्यातच सगळं भरून पावलं. तसेच शामराव धाकटे असल्यामुळे त्यांच्याकडे काही कुलधर्म, कुळाचार आणि त्यांची जास्त काही गडबड नव्हती. मुळात देवघरच त्यांनी एका स्वतंत्र खोलीत ठेवलं होतं. मुलालाही त्यांनी कधी देवपूजा, देवधर्म, व्रतवाक्य याची सक्ती केली नव्हती. महिन्यातील 1 दिवस चतुर्थी आणि 2 एकादशी एवढे उपवास ते नियमाने करत असत. नवरात्राचे 9 दिवस काही त्यांना उपवास झेपत नसत. त्यांची पत्नी होती तोपर्यंत तिने केले. पण विजय शामरावांनी काही उपवास केले नाहीत. लग्न ठरवायचं म्हटल्यावर गावाकडून शामरावांनी आपल्या भाऊबंधांना बोलावून घेतलं. घर पाहुण्या मंडळींनी गजबजून गेलं होतं. सगळ्यांनी मिळून त्या मुलीच्या घरी जाण्याचं ठरवलं. जेव्हा पत्ता कळला तेव्हा सगळे आश्चर्याने पाहू लागले. एक साधारण वस्ती होती, जी गावापासून थोडी लांब होती. सगळेजण तिथे गेले. त्या घरामध्ये आई, ती मुलगी, तिचा भाऊ, वहिनी, 1 वर्षाचं बाळ, इतके सगळेजण होते. आई, वहिनी आणि तिचा भाऊ हे तिघेही जिल्हा परिषदेमध्ये रोजंदारीवर कामाला जात होते. मुलगी मात्र छान होती, सुंदर होती, गृहकृत्य दक्ष होती. तिने केलेला चहा देखील उत्कृष्ट होता. आणि जेव्हा सगळे जेवायला बसले तेव्हा पहिली वाढी झाली आहे तसा अगदी त्यांच्या पद्धतीचा स्वयंपाक जेवून सगळेच तृप्त झाले. मुलगी पसंत आहे यावर शिक्कामोर्तब झाले आणि 8 ते 10 दिवसातच पहिला मुहूर्त पाहून विजय आणि उषा यांचं लग्न उरकण्यात आले. उषाकडे मात्र गाव जेवणाची पद्धत असल्यामुळे त्यांच्या वस्तीवरच दारात मांडव टाकून मुलीच्या घरात लग्न झालं. शामरावांच्या भाऊबंधांपैकी आणि नातेवाईकांपैकी मुलीला पाहायला आले तितकेच जण. त्यानंतर अगदी मोठ्या मुश्किलीने 5 सवाष्णी आणि त्यांचं कुटुंब शामरावांनी आपल्या आजूबाजूच्या बंगल्यांमधून बोलावून नेले. तेही कार्य पार पडतात निघून गेले. साधारण वस्ती असली तरी लोक खूप चांगले होते. त्यांनी भरपूर मदत तर केलीच, पण उषालाही चांगला आहेर केला. तिच्या आईने भावाने देखील तिला चांगले रुखवत मांडून दिले. त्या दुमजली घरात गच्चीच्या खाली जी खोली होती ती दुसऱ्या मजल्या
व ती विजयला आणि उषाला राहायला दिलं. शामरावने मात्र उषाला सांगितलं होतं स्पष्ट, हे बघ, आजपासून तू घरातील कर्तीबाई आहेस. तू जे काही निर्णय घेशील आम्हाला ते मान्य असतील. उषा मात्र हे सगळं ऐकून खुश झाली होती. घरात वडिलांचा लवकरच मृत्यू झाल्यामुळे तिला वडिलांचं प्रेम काही फारसं मिळालं नव्हतं. दादा देखील तिच्यापेक्षा वयाने बराच मोठा होता. त्यामुळे तिला प्रथम तर शामरावाविषयी खूपच आदर वाटला. त्या दिवसापासून रोजच उषा स्नान करून देवपूजा झाली की पिता समान सासऱ्यांना नमस्कार करत असे. हळूहळू उषा घरात रुळली. सध्या परीक्षा झाल्या होत्या, सुट्ट्या होत्या. आपल्या पतीचं आणि सासरेबुवा यांचं रुटीन उषाने नीट बघून घेतले आणि काही दिवसातच घरातील सर्व सूत्र हातात घेतली. मार्च सरत आला होता. मार्च महिन्याच्या अखेरीस उषा आणि विजयचे लग्न झालं. त्यावेळी उषाच्या शाळांना सुट्टी लागली होती. गावाबाहेर तसे एका बाजूलाच एक घर होते. काही दिवसातच उषाला रोजच्या रुटीनचा कंटाळा येऊ लागला. कारण इतकं घर कामासाठी तर बायका होत्या. तिला फक्त सकाळी डबा करून देणे आणि संध्याकाळी स्वयंपाक करणं इतकंच काम राहायचं. कारण विजय सकाळी नाश्त्याला डब्याचीच भाजी पोळी खाऊन जायचा. शामराव देखील तसंच करायचे. उषाही मग त्यांच्याबरोबर तेच खायची. क्वचितच दुपारी ती वरण भाताचं कुकर लावायची आणि इतर एखादी भाजी करायची. शामरावाने मात्र स्वतःला अगदी एंगेज करून ठेवलं होतं. ते पहाटे उठत फिरायला जात. आपल्या समवयस्क मित्रांचा त्यांनी एक ग्रुप बनवला होता. शक्यतो ते बाहेरच्या बाहेरच गप्पा मारणे वगैरे आणि फिरायला जाणे, काही प्लॅन करणे असे काम करत असत. परंतु कधीतरी मित्र त्यांच्या घरी येत तेव्हा उषाची थोडी कामे वाढत. कधी त्यानंतर शामराव स्वतः आपल्या जवळच्या बागेत काही रोपं लावणं, तण उपटणे, गवत उपटणे अशी कामे करत. दुपारच्या जेवणानंतर उषा देखील आपल्या वरच्या खोलीत निघून जाई. शामराव मात्र आपला वेळ घालवण्यासाठी कधी TV बघणं, कधी सिनेमा एखादं नाटक पाहणं, इतर करमणुकीचे कार्यक्रम पाहणं, प्रदर्शन पाहणे, तर कधी आपल्यासारख्या एखाद्या मित्राच्या घरी जाऊन बुद्धिबळाचे डाव, पत्त्याचे टाकणे, शिवाय त्यांच्यातील काही मित्रांना कॅरम वगैरे अशा खेळांमधील देखील रस होता. अशा प्रकारे त्यांचे दिवस कसाही निघून जाई. संध्याकाळी नवीन जोडप्याला प्रायव्हसी मिळावी म्हणून ते जवळच्या उद्यानात काही वेळ व्यतीत करत. कधीकधी ते घराबाहेर जातानाच उषाला चहा घेताना सुचून जात की विजय आल्यावर तू आणि तो दोघेजण बाहेर फिरायला जा. वाटलंच एखादा पिक्चर बघून या आणि बाहेर जेवण करून या. पहिल्या महिन्यावर उषाला या गोष्टीचं खूप आकर्षण वाटलं, नाविन्य वाटलं, कुतूहल वाटलं. हळूहळू पुन्हा एकदा तिचा लग्नपूर्वीच्या मैत्रिणीशी परिचय झाला. काही मैत्रिणी तिच्या घरी आल्या देखील. एकदा शामराव आपण मित्राकडे जात आहोत हे सांगण्यासाठी उषाच्या रूमपर्यंत गेले. तसं दार उघड असल्यामुळे मैत्रिणींचा संवाद त्यांच्या कानावर पडला. काही पण म्हणा उषा, घर छान आहे, एक मैत्रीण म्हणत होती. पण गावापासून थोडं लांबच आहे बरं का, एक जण बोलली. दुसरी तिला दुजोरा देत बोलली. नाहीतर काय, उषाला किती हौस होती फ्लॅटमधल्या घराची आणि हा असला बंगला तिच्या नशिबाला आला. तिची मैत्रीण थोडी शहाणी होती वाटतं. ती बोलली, अगं असं काय बोलतात, हा बंगला काही कमी आहे का, आणि त्या फ्लॅटमध्ये काय ठेवलं आहे, असे 4 फ्लॅट या एका बंगल्यात येतील. त्याचवेळी तिची अजून एक मैत्रीण बोलली, मी काय म्हणते उषा, तसे हा बंगला असा थोडा एकाकीच वाटतो. मग तू असं का करत नाही, आपल्या रूपश्रीबरोबर काही कॉन्ट्रॅक्ट का करत नाही, तिच्या घरचे कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये आहे. शामरावांना त्यांचं बोलणं ऐकणं असह्य झालं होतं. पण त्याच्या मनाला विश्वास होता की उषा काही इतक्या हलक्या मनाची नाही, हलक्या कानाची नाही की या मैत्रिणींचं ऐकून काही पण आपल्या डोक्यात भरून घेईन. त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि ते आपल्या कामाला निघून गेले. फक्त जाण्यापूर्वी त्यांनी उषाला एक मेसेज केला. उषा मात्र मैत्रिणींना आपल्या डोक्यात घालून दिलेला विचार काही विसरू शकली नव्हती. हो, हे खरे होते की उषा अगदीच लहान असल्यापासून साधारण वस्तीवर राहिली होती. तिने कधी मोठमोठी घरं पाहिलीच नव्हती. तिला अशी इच्छा होती की आपलं घर म्हणजे एक छानसा फ्लॅट असावा आणि तो चांगला टेरेस फ्लॅट असावा, अशी तिला फार इच्छा होती. अखेर तिने आपला विचार रात्री झोपताना विजयला बोलून दाखवला. विजय, मी काय म्हणते ऐक ना. बोल, काय म्हणतेस, तुझं तर ऐकतो मी, विजय तिला जवळ घेत बोलला. तसं तिने त्याच्या छातीवर हलकीच मारून दूर सरकली आणि बोलली, नाही, तो असंच गोड बोलतो आणि तुझ्याच मनासारखं नेहमी करतो. बरं बाई साहेब, आता तुमच्या मनासारखं करतो, सांगा काय हुकूम आहे. मग मात्र उषा उत्साहाने अगदी उठून बसली आणि तिने आपल्या मांडीवर उशी घेतली व ती विजयला म्हणाली, मी काय म्हणते विजय, ऐक ना, तुला तसंही तू बँकेत जायला फारसा वेळ लागत नाही का, कधी 4 व्हीलर न्यावी लागते तुला.
मग त्याला काय झालं? मी नेहमीच तसं करतो. आज करत नाही, 4 वर्ष झाली. तुला माहीत नाही की काय? टीव्हीचं चॅनल बदलत विजयने उत्तर दिलं. पण मी काय म्हणते, तसं पण हे थोडंसं लांबच पडतं आणि शिवाय माझी शाळासुद्धा. असू दे, शाळेचं काय एवढं? तसं पण तुझ्या शाळेला इकडेच बस घ्यायला सांग. तसंही तू बसने जात होतीस की. विजयला अजूनही उषाला काय म्हणायचं आहे ते कळतच नव्हतं. अखेर तिला एक कल्पना सुचली. समोर तुमच्या घराचे करा स्वप्न साकार, साथ देईल परिपूर्ती बिल्डर्स ही जाहिरात लागली आणि ती चटकन बोलली. त्यांच्या नवीन स्कीम चालू आहेत. आश्चर्याने विजय आता आपल्या पत्नीकडे बघू लागला आणि तिला म्हणाला, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? आता आपलं लग्न झालं की बाबांना आपण सोडून एकट्याने राहायचं? नाही रे, तू तर लगेच टोकाची भूमिका गाठतोस बाबा. मी काय म्हणते ऐक ना. असं म्हणून उषाने विजयला आपली योजना समजावून सांगितली. अशाच एखाद्या चांगल्या बिल्डरला हा बंगला विकायचा आणि तिथे मोठी बिल्डिंग बांधून घ्यायची आणि सगळ्यात मोठ्या टेरेस फ्लॅटवर आपल्याला फ्लॅट घ्यायचा. अजून 2-3 फ्लॅट किंवा तळमजला आपल्या नावावर ठेवायचे. मुळात बिल्डिंगच आपल्या नावावर असेल. असं नाही तर कसं? असं काहीतरी बघायचं. छे छे, मुळीच नाही. विजय थोडासा हसलाच आणि म्हणाला, या बंगल्याचं डिझाईन माझ्या आईने स्वतः तयार करून घेतलेलं आहे आणि हा बंगला पाडणं म्हणजे माझ्या आईचं स्वप्न उद्ध्वस्त करणं असं होईल. काहीतरी विचार मनात आणू नकोस. माझे बाबा कधीच या बेताला मान्यता देणार नाहीत. उषालाही हे माहीत होतं, कारण नेहमी आपले मित्रमंडळींमध्ये शामराव या बंगल्याबद्दल हेच उद्गार अभिमानाने काढत असत. या मातृशाळा बंगला म्हणजे विजयच्या आईची आठवण आहे. तिच्या या विटेमध्ये भिंतीमध्ये तिचे स्वप्न आहे. अगदी किचनमध्ये स्टाईल्स कोणत्या लावायच्या इथपासून ते भिंतीवर पेंटिंग कोणतं लावायचं इथपर्यंत तिचं स्वप्न होतं. आणि मागच्याच रविवारी जेव्हा त्यांचे सर्वच मित्र जमले होते, विजय समोरच शामराव बोलले होते की आता एकच इच्छा राहिली आहे. आता बंगल्याजवळच्या गार्डनमध्ये एक छानशी शेड बांधायची आणि तिथे एक झोपाळा टांगायचा. शांताची फार फार इच्छा होती, पण तिच्या आजारपणामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं होतं. पण आता तिच्या वर्षश्राद्धाच्या आत ही गोष्ट मला करायची आहे. यावर उषाला तर पक्के समजून चुकले होते की शामराव म्हणजेच आपले सासरे आपले निर्णय बदलणार नाहीत. आणि आता तर तिला फारच राग येऊ लागला. एकदा ती आईकडे गेलेली असताना तिने आईकडे हा विषय काढला. आई समजुतीने उषाला बोलली, अगं काही पण खूळ डोक्यात काय घेतेस? नाही, तुम्हाला एवढाच फ्लॅट घ्यायचा आहे. घ्यायचं तू शाळेतली नोकरी चांगली कर. शाळेतील नोकरी चांगली कर की, आणि जोपर्यंत तुझे सासरी बुवा आहेत त्या घरातल्या कितीतरी खर्च उचलतात. तुझा पगार बाजूला पडेल. तुझ्या मालकांचा पगार बाजूला पडेल. हप्ता जाईल एवढी रक्कम जमा झाली की बुकिंग करा. काही तुम्हाला नाही. थोडीच म्हणणार आहेत का? आणि आज सोन्या चांदीपेक्षा जमिनीच्या व्यवहारात पैसे गुंतवलेले कधीही चांगले असतात. भाऊ संभाषणात भाग घेत बोलला, बरोबर आहे. ते आहे तुम्हाला सपोर्ट करायला. मी काय म्हणतो, उषा तर आहेत तोपर्यंत तुम्हीच या गोष्टीचा विचार करा. वहिनीने देखील याला दुजोरा दिला. तसे उषा फारच चिडली. आपल्या बाहेरचे लोक तरी आपल्याला सपोर्ट करतील आणि आपल्या सासरेबुवांना समजून सांगून एखाद्या बिल्डरची भेट घेण्यास सांगतील असं उषाला वाटलं होतं. पण असं काहीच झालं नाही. त्यामुळे ती फारच चिडली. आणि आता शामरावांना हे घर बदलण्यास किंवा विकण्यास कुणी कन्व्हिन्स करावं याचा विचार करू लागली ती. काय झालं उषा, उशीर होत आहे का? विजय विचारत होता. हो, होईल उशीर. थांब 5 मिनिट जरा, मला कंटाळा आला आहे. लवकर उठा, तुझा डबा करा, सगळ्यांचा नाश्ता करा. मला वाटलं होतं की सुट्टी मला एन्जॉय करायला मिळेल. आईकडे तर मी किती उशिरा उठायची, पण इथे नाहीच. उठा, चहा करा, नाश्ता करा, डबे करा. विजय किचनमध्ये आला आणि तिला मिठीत घेत बोलला, अगं अशी चिडचिड का करतेस? चिडू नकोस. लागलं तर मी बँकेजवळ पोळी भाजी केंद्र आहे तिथे जेवण करत जाईल. सकाळच्या डब्याची काळजी करू नकोस. उषाने रागाने मान झटकली आणि विजयकडे बघत बोलली, हो, तुला नको डबा. नाश्ता पण तुझे वडील आहेत ना. आणि आम्ही काय खात जाऊ? उषाचे असे बोलणं ऐकलं. आता मात्र विजय थोडा बिचकलाच. उषा अशी चिडून आणि ओरडून बोलत आहे हे त्या बघून त्याला थोडे वाईट वाटले. पण तो तिला स्वतःकडे वळून बोलला, थोडे दिवस ना उषा, मग तुला डबा पण करायचा आहे. शाळेत जायचं आहे. वाटल्यास तेव्हा आपण असं करू, तू शाळेच्या कॅन्टीनमध्ये खात जा आणि मी बँकेजवळच्या पोळी भाजी केंद्रात खात जाईल. राहिला प्रश्न बाबांचा, तर तू त्यांच्यापुरत्या 4 पोळ्या आणि भाजी करून ठेवत जा की. नाहीतर असं करू आपण, विजयने जे मुद्दे मांडत होता ते अगदी योग्य होते. पण उषाच्या मनातला राग काही
ते तर्कशुद्ध विचार तिच्या पचनी पडू देत नव्हता. ती लगेच त्याला बाजूला ढकलत म्हणाली, हो तू असं तू सगळं कर, पण असं काही म्हणू नकोस की उषा आपण इथे छान मोठी बिल्डिंग बांधू आणि तोपर्यंत तुझी बँक, माझी शाळा याच्याजवळ असा एखादा फ्लॅट भाड्याने घेऊ. उषाच्या मैत्रिणींनी जे तिच्या मनात भरवलं होतं ते आता शब्दरूपी घेऊन बाहेर पडत होतं. विजय मात्र आता स्वतः देखील थोडासा चिडला आणि उषाला बोलला, उषा तू हे असले जे काही विचार करत आहे ना त्याला बिलकुल लॉजिक नाही आहे. मी चौकशी केली नाही असं वाटतं का तुला? ज्यावेळेस तो हा विचार मांडला होता मी महिनाभर याच्या मागे होतो. 10,000 रुपये महिन्याला 1 BHK भाडं आहे. तुला जमणार आहे का? एकच बेडरूम, हॉल आणि किचनमध्ये ॲडजस्ट, शिवाय मग बाबांची बँकेतून लांब राहील. ते ऑनलाईन व्यवहार फारसे करत नाहीत. मग वेळेवर जर ते म्हटले की नाही या महिन्यात तुम्ही अमुक तमुक बिल भरा किंवा हे बाबा असं म्हणणारच नाही. पण समजा काही इमर्जन्सी आली, तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता. उषा देखील थोडंसं समजली, पण काही वेळा पुन्हा तिच्या मैत्रिणी आल्या किंवा उषाला कुठे जावे लागली हा विचार तिच्या मनात अगदी उचल खायचा. मध्यंतरी श्यामरावांनी माझ्यासाठी 4 व्हीलर बुक केली होती आणि तिच्या वाढदिवसाला ती मिळाली देखील. आता लग्नाला 6 महिने पूर्ण होत आले होते. शाळा देखील नियमित सुरू झाली होती. बस घरापर्यंत यायची. शाळा सुरू होण्याच्या दिवशी श्यामराव समजुतीने उषाला बोलले होते, हे बघ बेटा, तू जास्त धावपळ करू नकोस. तू तुमच्या शाळेत जेवण मिळतं की नाही, मुलांना तू तिथेच जेवत जा. आणि विजय तसं काय आहे? तसं विजय चटकन बोलला, माझं काही नाही बाबा, आमच्या बँकेपाशी पोळी भाजी केंद्र आहे. 10 रुपयात 4 पोळ्या आणि भरपूर भाजी मिळते. अजून थोडे पैसे दिले तर वरण भात, सॅलड अशा गोष्टी पण मिळतात. चांगली गोष्ट आहे. मग दोघा जणांनी उद्या सकाळचं तुमचं बाहेर पाहिलं तरी चालेल. मी माझं काहीतरी ॲडजस्ट करेल. माझ्या पत्नीने मला स्वयंपाक शिकवून ठेवला आहे. बरं, नाही तर असं करूया, मी एखादी स्वयंपाकबाई बघतो. सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक करेल ती. उषा मात्र थोडंसं चिडून उठतच बोलली, पण सरळ असं करा की हे घर विकून आपण आमच्या शाळेपाशी किंवा यांच्या बँकेच्या शेजारी कुठेतरी छान घर घेऊया ना. श्यामराव थोडेसे चमकलेच. आपली सून थेट असा विचार करेल किंवा थेट असे तोंडावर म्हणेल असे बहुतेक त्यांना वाटले नव्हते. पण ते आपली मान नकारार्थी हलवत बोलले, छे मुळीच नाही. हा बंगला म्हणजे माहिती आहे, तुमच्या पत्नीची आठवण आहे. उषा चिडूनच बाहेर पडली. खरं तर तिच्या बसची वेळ झाली होती. पण श्यामराव आणि विजय दोघे आश्चर्याने एकदा उषाकडे आणि एकदा एकमेकांकडे त्यांनी बघितलं. विजय चटकन आपल्या वडिलांजवळ येऊन बोलला, बाबा तुम्ही काळजी करू नका. काय आहे, तिची थोडी चिडचिड होत आहे. अजिबात काळजी करू नका. असं काही होणार नाही. आता घरात एवढ्या 4 व्हीलर होत्या, 2 व्हीलर होत्या म्हणून उषाची बाहेर मैत्रिणींमध्ये वट होती. परत लग्नाला वर्ष पूर्ण झालं असतं आणि अजूनही नातवंडाची चाहूल लागली नाही असे अडून नातेवाईक चौकशी करत होते. दवाखान्यात दाखवण्यासाठी म्हणून मोठे काका काकू आले होते. त्यांच्याबरोबर विजयची एक आत्या देखील आली होती. ती म्हणाली, काय मग सुनबाई, पेढे की बर्फी कधी देणार? आत्याबाईंनी विचारलं. आता धूर्तपणे उषाने उत्तर दिले, आमची पुष्कळ इच्छा आहे हो, पण काय होतं, हा बंगला पडतो एका बाजूला आणि इथे डॉक्टरांची वगैरे व्यवस्थित सोय नाही. मग उषा थेटच असा बोलल्यामुळे सगळे ज्येष्ठ व्यक्ती एकमेकांकडे बघू लागले. उषाने सांगितलेले कारण अगदी योग्य वाटले. असंच वाटत होतं. विजयचा मोठा काका देखील सहज सुचवल्यासारखं करत म्हणाला, बघा ना, बरोबर आहे रे. अरे सुनबाई म्हणते ती, हॉस्पिटल सोड, बाकीच्या गोष्टीसुद्धा इथे फारशा जवळ नाहीत. बस स्टेशनपासून लांब आहे. रिक्षालाही भरपूर पैसे पडतात. काकू मात्र मोठ्या ताठ्याने बोलली, अहो भाऊजी, सगळ्यांकडेच काही तुमच्यासारखी 4 व्हीलर नसतात. श्यामराव मात्र चपपला. या गोष्टी आपले बहीण भाऊ इतके मनात ठेवून असतील असे त्याला कधीच वाटले नव्हते. उषामुळे या विषयाला आणखी खतपाणी मिळाले इतकंच. विजय देखील आता बोलू लागला की खरंच लांब पडतं, थकल्यासारखं होतं. उषाच्या देखील वागणुकीत बदल झाला आहे असं वाटत होतं. घरात कोणी इतर स्त्री महिला नव्हती. अगदी स्वयंपाकीन बाई पण काही गोष्ट नोटीस करत होत्या, पण त्या शांत राहत. साधा वाटणारा मुद्दा अगदी वादळासारखा वाटत होता आणि आता ते वादळ कदाचित चक्रीवादळ झालं असतं. महिन्यातून एक रविवार श्यामरावांचे मित्र त्यांच्या घरी जमत. जोशी आणि ठोंबरे हे शाळा शिक्षक, साने वकील, करमरकर होमिओपॅथिक डॉक्टर, बर्वे हे पोस्ट ऑफिसमध्ये काम करणारे. अजून पण होते काही, पण सगळेच काही घरीच येत नसत. याही रविवारी श्यामरावांचे मित्र सगळे जमा झाले होते.
विजय आणि उषा पहाटेच कार काढून कुठेतरी निघून गेले होते. आपल्या वडिलांना विचारणं देखील विजयने सुद्धा योग्य समजले नव्हते असे त्यांना वाटले. खरं तर विजयने त्यांना मेसेज करून ठेवला होता आणि पहाटेच उठवून उषाने त्याला हे सगळं प्लॅनिंग सांगितलं, जे त्या उषाच्या मैत्रिणीने पण ठरवलं होतं. त्यामुळे विजयला आपल्या वडिलांची झोपमोड करून सांगावे असे वाटले नाही. सर्वांनी चहा घेऊन जेव्हा शामराव बाहेर आला, कारण आज त्यांच्या स्वयंपाकाच्या बाईची सुट्टी होती, सगळेच चकित झाले. ॲडव्होकेट साने त्यांचा जिवलग मित्र उभा राहून त्याच्या हातातला ट्रे घेतला आणि बोलला, वहिनी नाही तर तुला स्वतःलाच सगळं करावं लागतं आहे बहुतेक. अरे काय मित्रा, वेळ आली आहे तुझ्यावर. सगळेजण आपापल्या जोडीदाराला गमावलेले होते. एक दोन जण असे भाग्यवान होते की ज्यांच्या सौभाग्यवती जिवंत होत्या. डॉक्टर खरे त्याच्या हातावर टाळी देत बोलले, अरे त्याला काय आपल्यासारखाच तो. बायको होती तोपर्यंत बायकोच्या तालावर नाचला, आता मुलाच्या सुनेच्या तालावर नाचतो. खरं आहे बाबांनो तुम्ही म्हणता ते. शामराव हताश स्वरात बोलले, काय रे काय झालं. तू असा निराश आणि उदास कधीच बोलत नसे. उलट नेहमी हसतमुख खेळकर असा तो सगळ्या ग्रुपची जान होता. पण जेव्हा तो असं बोलला तेव्हा सगळ्यांनाच कसं तरी वाटलं. काय सांगायचं मित्रांनो तुम्हाला. अरे कधीतरी तुम्ही इथे आपली चहा पार्टी होते किंवा स्वयंपाकाच्या बाईला तर पैसे मीच देतो. पण नाश्ता जेवण काही कमी जास्त झालं की दुसऱ्या दिवशी सुनबाई लगेच नवऱ्याला ऑर्डर सोडतात. सामानात अमुक कमी झालं, दूध आता जास्त वाढवा. शिवाय एवढ्या तिच्या माहेरी फेऱ्या देखील वाढल्या आहेत. मागच्या वेळेस तिच्या आई बहिणी तिला इथे सोडताना समजावून गेल्या की तुझे सासरे एकटे असतात, काळजी घे. आम्हाला तिथे सोबत आहे. तिथे जास्त कोणी सोबत नाही. तर तिने परत तोच विषय काढला रे. ती अगदी सोडायलाच तयार नाही. म्हणजे काय म्हणतोस तरी काय, आम्हाला तरी सांग ना तिचं काय म्हणणं आहे. ॲडव्होकेट साने आता जरा सतर्क होऊन बोलले. तसं शामराव दुःखाने बोलले, श्याम्या तुला काय बाबा, तुला भरपूर प्रॉपर्टी आहे, वाडा आहे, बंगला आहे, 2-3 फ्लॅट आहेत. हो मग ते सगळं अजून माझ्या नावावर आहे. ॲडव्होकेट बोलले. तसं बाकीचे म्हणाले, बरोबर आहे, तू वकील आहेस बाबा. तसं त्यांचा एक शाळा शिक्षक मित्र चटकन बोलला, असं काही नाही, सगळ्यांनाच अधिकार आहे आपली संपत्ती आपल्या ताब्यात ठेवायचा. तो नवीन कायदा आता येऊ घालत आहे, तुम्हाला माहिती नाही. ज्येष्ठ नागरिकांचा सुरक्षा कायदा. अरे कसला कायदा आणि कसलं काय. कायदा तयार व्हायच्या आधी पळवाटा तयार झालेले असतात. दुसरा जण बोलला. तसं त्या सगळ्यांमध्ये ते ज्येष्ठ नागरिक सुरक्षा कायद्याविषयी चर्चा रंगली. पण शामराव मात्र गांभीर्यपणे बोलत होते. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. असा कायदा असतो हे माहिती आहे, पळवाटा असतात हेही माहिती आहे. पण मला जर आता माझं घर आणि स्वतःला सुरक्षित ठेवायचं असेल तर या गोष्टींचा आधार घ्यावा असं वाटू लागलं आहे. म्हणजे काय करणार आहेस तू, डॉक्टरांनी विचारलं. तसं श्याम गंभीरपणे ॲडव्होकेट साने याला म्हणाला, साना तुझे कागदपत्र असतीलच ना तुझ्याजवळ. हो मग. हे काय नेहमी ठेवत असतो मी म्हणतो तसं मजकूर तयार कर. श्याम सांगितल्याप्रमाणे ॲडव्होकेट साने यांनी केलं आणि आश्चर्याने सगळेजण बोलले, अरे पण श्यामा असं काय करतोस, मुलगा आणि सून तुझे. शामराव मात्र गूढपणे हसले आणि बोलले, काही करणार नाही. नेहमीप्रमाणे रविवारी रात्री उषा आणि विजय परत आले. विजयने आपल्या वडिलांना अगदी मनापासून क्षमा मागितली आणि बोलला, बाबा मला माफ करा, आमचं पहाटे लवकर जाण्याचं ठरलं म्हणून मी तुम्हाला सांगू शकलो नाही. ठीक आहे, माझं याबद्दल काही म्हणणं नाही. उद्या तुम्हाला काम आहे, झोपा. आपण असं वागून बेजबाबदारपणा दाखवून पण आपले वडील यावर काहीच रिॲक्ट झाले नाहीत याचे विजयला जितकं आश्चर्य वाटलं तितकंच उषाला देखील वाटलं. पण तिने तसं दाखवलं नाही. खोलीत गेल्यावर ती तसं विजयला म्हटली देखील. तसं विजय बोलला, काय माहिती बाबांच्या मनात काय आहे ते. पण त्यांच्या मनात काय होतं ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी विजय आणि उषाला बरोबर समजलं. आता विजय 2 व्हीलर घेऊन लवकर येतो असे. मग तो आणि उषा 4 व्हीलर घेऊन संध्याकाळी कुठेतरी आउटिंगला जात असे. नेहमीप्रमाणे मंगळवारी संध्याकाळी ते जेव्हा परत आले तेव्हा स्वयंपाकाच्या मावशी घरात उभे आहेत असे त्यांना दिसले व टिपावर कसली तरी फाईल होती हे देखील त्यांनी पाहिलं. कपाळावर आठी आणून उषा बोलली, काय मावशी का थांबला आहे, तुमचं काही देणं राहिलं आहे का. मावशी मात्र शांतपणे उषाताईंना बोलल्या, हे बघा उषाताई, माझं काही देणं घेणं राहिलं नाही. उलट माझा पगार प्लस 6 महिन्यांचा आगाऊ पगार मला मिळालेला आहे. हे जे तुमच्यासाठी आहे ना ते पहा. असं बोलून त्या तिथून निघून गेल्या आणि जाताना त्या बोलल्या, लवकर सांगा कारण की कुलूप आणि चावी माझ्या हातात आहे. घाबरून विजय आणि उषाने एकमेकांकडे बघितलं व भीतच उषाने ती फाईल उचलली.
फाईल वाचायला सुरुवात केली तसं तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला आणि तिने ती फाईल विजयच्या हातात दिली. सगळ्यात आधी श्यामरावांच्या नावाने एक लेटर होते. त्यामध्ये बंगल्याची कागदपत्रे पूर्णपणे श्यामरावांच्या एकट्याच्या नावावर आहेत असे समजत होते. पुढे नवीन तयार झालेला कायदा विषयीची सत्यप्रत जोडलेली होती, ज्यावर हायकोर्टाचा जजचा आणि पोलीस कमिशनरचा शिक्का होता. धडधडते हृदयाने विजयने पुढचं पान पलटलं तर त्याच्या अपेक्षेप्रमाणेच होते. विजयप्रमाणे श्यामरावांच्या हस्ताक्षरातील पत्र होतं ते, आणि त्यात लिहिलं होतं, मुला विजय, तुझ्या आणि तुझ्या पत्नीची खूप इच्छा होती की हा बंगला विकावा आणि इथे बिल्डिंग बांधावी, पण हे काही शक्य नाही. आता तू पाहिलेल्या सर्व कागदपत्रांवर घर माझ्या नावावर केलं आहे. तर मी आता तुम्हाला असं सांगतो की 2 नंबरच्या असलेल्या कागदपत्रांनुसार कायद्याप्रमाणे मी जर तुमच्याविरुद्ध तक्रार करावी असं वाटत नसेल तर प्लीज आता तुमचं जे काही अत्यावश्यक सामान आहे ते घेऊन घराबाहेर पडा. म्हणजे बाहेरच्या काकू उभ्या आहेत, त्यांना कुलूप लावून चावी माझ्याकडे द्यायला सोपं राहील. काळजी करू नका, मी काही भारत सोडून जात नाही किंवा कुठे पळून जात नाही. मी जवळच इथे एका संस्थेत राहत आहे. त्या संस्थेची एक शाखा तिथे उघडायची आहे. त्या दृष्टीने बंगल्याचे थोडेफार काम करावे लागेल, बाकी काही नाही. फक्त एक ऑफिस तयार करायचे आहे आणि एक आधार आश्रम इथे उघडायचा आहे. 5 माणसे राहू शकतील असं संस्थेचे रजिस्टर वगैरे झाले आहे. हे पाहून विजयने फाईल जोरात टिपवायावर आपटली आणि उषाला बोलला, झालं आता तुझ्या मनासारखं, चल आता तुझ्या घरी राहू. असे बोलून विजयने रागारागाने सर्व सामान भरले आणि एका ॲटो रिक्षामध्ये बसून ते दोघे उषाच्या माहेरी आले. प्रथम तर आईला आणि भावाला आनंद झाला आणि ते बोलले, अरे वा उषा, फार दिवसांनी तू इथे आलीस, बरं झालं, छान. ये आता शनिवार रविवार इथेच राहा बरं, मग जा तुझ्या घरी. आई उत्साहाने बोलली. पण मागून विजय देखील 2-3 बॅग आणि इतर बरंच काही सामान घेऊन आलेला बघून आईच्या तर काळजात धडकीच भरली. वहिनी देखील जराशी रागारागाने पाहू लागली. पण आईच्या अनुभवी नजरेने हेरलं आणि ती आपल्या सुनेला बोलली, सुनबाई, जरा हॉलमध्ये एक कोपरा रिकामा करून ठेवा. मला असं वाटतं की आपली उषा आणि तिचा नवरा बहुतेक आपल्याकडेच राहतील. आपल्या आईला ही गोष्ट कशी कळाली याचा उषाला आश्चर्य वाटलं. पण आई थेटच विजयला बोलली की मला असं वाटतं तुमच्या वडिलांनी, हो आई बरोबर आहे, तिच्या वेड्यासारख्या हट्टामुळे बाबांनी आम्हाला घराबाहेर काढलं आहे आणि आता तो बंगला त्यांनी सील केला आहे. 2 दिवस तर उषा आणि विजय एक डोक्याला हात लावून बसले होते. काय करावं तेच त्यांना सुचत नव्हतं. अखेर सोमवारपासून विजय हा आपली 2 व्हीलर घेऊन बँकेत जायला लागला. खूपच त्याला लांब पडत होतं. आता पेट्रोलचा खर्च दुप्पट होणार हे त्याच्या लक्षात आले. 4 व्हीलर इथे आणून लावणार कुठे? त्याच्यामुळे दोन्ही 4 व्हीलर बंगल्यातच होत्या. उषाला मात्र चांगलीच अडचण झाली. शाळेची बस पुन्हा इकडून येईपर्यंत तिला ॲटो रिक्षाने जावे लागले. हाही खर्च काही कमी नव्हता. महिन्याभरातच त्यांच्या असं लक्षात आलं की येणं जाणं, घरातला खर्च, पेट्रोलचा खर्च आणि इतर गोष्टी यातच आपला निम्मा पगार जवळपास खर्च होईल आणि दोघे काही न बोलता आपले रुटीन उरकत होते. हळूहळू उषाच्या असे लक्षात आले की दुपारी आपण घरीच असतो. या सवयीखाली धुनी भांडी आपल्याच नावी पडतात. आठवड्याचे दळण आपल्यालाच करावं लागतं. विजयला देखील नाईलाजाने आपल्या गाडीची चावी द्यावी लागायची आणि कुठूनही काही लांबून सामान आणायचं असेल किंवा अगदी इतर लोकांना देखील कोणाला स्टेशनवरून आणायचं असेल तर चावी द्यावी लागत असे. 2दा तर 3 महिन्यात गाडीची सर्व्हिसिंग करावी लागली होती. त्याच्यामुळे हळूहळू विजय आणि उषा दोघांमध्ये खटके उडायला लागले. त्यांच्यामध्ये दोघांमध्ये भांडणं होऊ लागली. हो दोघे एकमेकांना आपल्या आलेल्या परिस्थितीला जबाबदार धरायला लागले. विजय तर दुपारी बँकेतच खायचा. रात्री त्याच केंद्रात जेवण करून घरी यायचा. उषा पण शाळेत मुलांसाठी असलेलं खायची व वहिनीने संध्याकाळी केलेलं खायची. या टेन्शन गडबडीत एक महत्त्वाची गोष्ट मात्र विजय आणि उषा दोघे पण विसरले. 6 महिन्यातच उषा आणि विजयला कळून चुकले की ते राहणं शक्य नाही आहे. कारण घरी पैसे देणे मान्य होते, स्कूटरचा पेट्रोलचा खर्च मान्य होता, सगळ्या गोष्टी मान्य होत्या. पण एका छोट्याशा कोपऱ्यात रात्र घालवणे ही फारच गोष्ट भयंकर होती आणि आता लग्नाला 1.5 वर्ष झाली होती. उषाला देखील सहवासीची ओढ तर होतीच, पण मातृत्वाची देखील खुणवत होती. अखेर तिने स्वतःच्या मनाशी एक निर्णय घेतला आणि 1 महिना गोळ्या घेतल्या नाहीत. उषाची आई आणि वहिनी अगदी दोघी परीक्षा बघितल्यासारख्या उषा आणि विजयशी वागत होत्या. अखेर 2 महिन्यांनी उषाची प्रेग्नन्सी कन्फर्म झाली. वहिनी तर स्पष्ट बोलली,
अगं बाई, आता माझं बाळसुद्धा मोठं होईल, अधिक जाणून घ्या. त्याला शाळेत जायला अजून 1 वर्ष उगाच आहे. उषाताई, आता इतकं काही आमच्याच्याने इतकं उस्तर होणार नाही. एक काम करा, तुम्ही कुठेतरी भाड्याने घर बघा. आपली वहिनी थेट असं बोलल्यामुळे उषा दुखावली गेली आणि ती आपल्या आईला बोलली, आई, अगं वहिनी काय म्हणत आहे आणि तू काही का बोलत नाहीस? आई आश्चर्याने माझ्याकडे बघायला लागली आणि म्हणाली, मी का काही बोलू? ती काही चुकीचं बोलत आहे का? अगं उषा, तुला जर एवढा मोठा बंगला खपत नव्हता, तू त्यात एवढंच फ्लॅटमध्ये राहायला जायला तयार झाली. एक सून म्हणून जर तू आपल्या चांगल्या राहत्या घरावर पाणी सोडतेस, माझ्या सुनेल तर हे राहतं घर देखील नाही, हे आमचं भाड्याचं घर आहे. मग तिने तुला जायला सांगितलं तर यात तिचं काय चुकलंय? काय चुकीची आहे ती? तुला तर एवढं मोठं घर नको झालं होतं. आपल्या आईचं थेट असं बोलणं उषाच्या काळजावर वार करून गेलं. विजयाला देखील दादा चटकन बोलून गेला, माझ्या बायकोचं मला काहीच चुकीचं वाटत नाही. कारण अशक्य आहे एवढ्या जागेत आता इतके लोकांचं राहणं. शिवाय उषाचं बाळ, आता त्याचा आजारपण, या सगळ्या गोष्टी. उषा ताडकन उठली आणि विजयचा हात धरून त्याला बाहेर घेऊन आली. काय करावं दोघांना काहीच सुचत नव्हतं. विजय आता खूपच खचून गेला होता. खूप ठिकाणी त्यांनी चौकशी केली होती आणि कुठेच त्याला महिना 10,000च्या खाली भाड्याने घर मिळत नव्हतं. तो अगदी एका खोलीत देखील राहायला तयार होता. पण मग पुढचे सगळे खर्च, उषाचं बाळंतपण, तिचा दवाखाना, मग मुलाचा दवाखाना आहे त्याचा खर्च, खेळणी, शिक्षण, तो डोकं हातात धरून उभा होता आणि उषा देखील खूपच घाबरली होती. बागेतील एका बाकावर बसले होते दोघेही, व विजय व उषा विजयचा हात हातात धरून बोलली, खरंच मी विजय खूप हट्टीपणा केला. मला आत्ता कळत आहे. सगळं छान होतं, पण मी चुकले. मी तुझं ऐकलं नाही. मी कुणाचंच ऐकलं नाही. मी मनमानी केली. मला वाटलेलं आई दादा माझं ऐकतील, साथ देतील. पण नाही, माझी फार मोठी चूक झाली रे. माझ्या असं का मनात आलं नाही की आपण यावेळी आपल्या आईला तिथे घेऊन राहिलो असतो. आई मदतीला आली असती. विजय आता चिडला होता. तरी पण सौम्य स्वरात उषाला बोलला, अगं असं काय म्हणतेस? तुझ्या आईने किती वेळा तुला समजावून सांगितलं होतं. वहिनीने तुला समजावून सांगितलं. तू ऐकायला तयार होतीस का? तू थेट असं आपल्या पतीचं बोलणं ऐकून उषाच्या तर डोळ्यात पाणी आलं. आता ती थोडं चिडून बोलली, हो बरोबर आहे, आता तू मला जबाबदार धर. मग कोणाला जबाबदार धरू? मी तर तुलाच धरणार ना. तुझ्यामुळे मला घर सोडायची वेळ आली. तू जर माझ्या बाबांशी नीट वागली असतीस तर. विजयचा देखील थोडा आवाज वाढल्यासारखा झाला होता. उषाही काही कमी नव्हती. ती पण बोलली होती, मग काय झालं त्याला? तुझ्या वडिलांनी असं म्हणता येत नव्हतं का? ठीक आहे, हा बंगला विकायला नको, कुठेतरी बुकिंग कर, एखादा फ्लॅट घ्या, इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलं असतं. हो का? मग तू का नाही बोलली बाबांशी तसं? असे दोघे अगदी तावातावाने भांडणार इतक्या त्यांच्या कानावर एक प्रेमळ आवाज आला आणि तो म्हणत होता, अरे माझ्यापासून लांब राहून देखील तुम्ही इतके भांडत आहात. विजय, तू तरी तिच्या अशा अवस्थेत काळजी घ्यायला हवी ना. या अवस्थेत तिने चिडचिड करणे योग्य नाही. बाबा, एकाच वेळेस दोघांच्या तोंडून आवाज बाहेर आला आणि उषा तर आधी जाऊन शामरावांच्या चक्क तिथे पाया पडली आणि बोलली, बाबा मी तुमच्यावर रुसले आहे. मुलगी म्हणून चुकली मी, म्हणून तिला एवढी मोठी शिक्षा करतात का? लहान मुलीसारखी तिची तक्रार ऐकली. शामरावाने हसत तिच्या डोक्यावर हात फिरवत बोलले, चुकीची जाणीव व्हावी म्हणूनच शिक्षा केली होती. मी काही एवढा दृष्ट नाही. तुम्ही ते सगळे कागदपत्र नीट बघितले तरी का? आणि सगळ्यात महत्त्वाचं असं, तिरईत माणसाच्या हातात घराची चावी देऊन कोणी बाहेर पडतं का? मी हेच बघत होतो, पण तुम्ही लोकही उतावळेच फार. अरे मॅडम, म्हणजे उषा बोलायला लागली, असं काहीच नव्हतं. मी तुमची परीक्षा बघत होतो असं समजा, आणि तुम्ही त्या परीक्षेत पास झाले आहात. चला बरं. असे बोलून शामराव, विजय, उषा आणि शामराव उषाच्या घरी आले आणि नंतर 4 व्हीलरमधून जाताना आता आई देखील उषासोबत होती. तर मित्रांनो, तुम्हाला शामरावांनी आपल्या मुलाला आणि सुनेला शिकवलेला धडा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. घेतलेली परीक्षा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.